राधे राधे, रामकृष्ण हरी, जय सीताराम. बघा, एका गावामध्ये दोन भाऊ राहतात. एकाचं नाव महादेव, एकाचं नाव कृष्णा. तर एक भाऊ असतं लहान, एक भाऊ असतं मोठा. तर मायबाप म्हणते तर दोघं जण शेतीमधलं काम करा, शेतीमधलं काम करा. दोघं जण म्हणतात शेतीमधलं काम करा. तर मग बघा, एक म्हणतं मला जरा 10वीपर्यंत शिक्षण करू द्या, रामकृष्ण हरी. बारका म्हणतो मला 10वीपर्यंत शिक्षण होऊ दे, नंतर मी शेतामध्ये काम करतो. एकतरी घरामध्ये शिकलेला माणूस पाहिजे, म्हणून एकाची तरी 10वी होऊ द्या. मोठा भाऊ म्हणला बरं होऊ दे 10वी तुझी, जाऊ दे, एक जण तरी शिकलेला असायला पाहिजे आपल्या घरामध्ये. नाहीतर बातमध्ये काय बी वाचायचं असलं तर बाहेर वाचून घ्यावं लागते. आणि आईचं झालेलं असते 4वी 5वी शिक्षण, आईचं झालेलं असते. आई तुझं पण शिक्षण 4वी 5वी आहे. आता हे एका मुलाचं शिक्षण 7वी होतं आणि एका मुलाला 10वीपर्यंत शिक्षण केलं. दोन्ही मुलं शेतामध्ये कामाला लावले. मग ते लहानाचे मोठे झाले. मग त्या मुलं म्हणले, आता बारका मुलगा म्हणला आई तू काम करून दे, थकलीस तू, आता आराम कर. ती म्हणली कसा करू आराम, सुनबाई आली तर आराम होईल. बरं म्हणला दादाचं लग्न करून टाक, मध्ये मग कसं तुला हातभार घरामध्ये लागल. तुला सून येईन, मला बी भाऊजं येईन. मला पण बहीण नाही आहे, तर त्या भाऊजईला मी बहीण मानन. ते लय लागला उतावळेपणा करायला. आई दादाचं लग्न करायचे, आई दादाचं लग्न कधी करायचे. हो बाबा, हो 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 हो, लग्न करू आपण. मुलगी पण तशी भेटायला पाहिजे आपल्याला. मोठ्या घराण्यातली नको मुलगी. आपण जसे आहेत ना शेतीबाडीवाले, तसेच आपण बी मुलगी करायची. जास्त शिकलेली नको, 5वी 6वी शिकलेली असली ना तरी आपल्याला लय झालं. मग सांगितलं लोकांना मुलगी बघायला चालू करा, परत लग्न करायचं आपल्याला. बरं म्हणले, मुलीला काय कमी आहे म्हणले, मुली भरपूर भेटतात. मुलीला काय कमी नाही, मुली भरपूर भेटतात. अहो म्हणली आम्ही इकडं तिकडं बघायला लागलो तरी काय मुलगी भेटली नाही अजून आम्हाला. बघा तुमच्या ओळखीनं कुठं जरा भेटत असली मुलगी तर बघा म्हणली. बरं म्हणला, बघतात म्हणला मुलगी. तर मग त्याने सांगितलं एक गावामध्ये असं मुलगी आहे, मुलं बघून देतो. मुलं बघून असं कुणाला बी लग्नाची जाडाजूड करून द्यायचं आणि त्याच्याकडून बी पैसे घ्यायचे, ह्याच्याकडून बी पैसे घ्यायचे, अशा लोकांना सांगितलं. तर म्हणली अशा लोकांना नाही सांगायला पाहिजे. कसं असे लोक मध्ये पैसा खातात ना, ते लोकांचं कसं बरोबर नसतं व्यवहार, त्यांना माहितीच नसते. ते आपलं मोबाईलवर बघतात आणि सांगतात आपल्याला रिश्ते. मग ते रिश्ता कसा आहे, कशी मुलगी आहे, कशी नाही, आपल्याला काहीच माहीत नसतं. म्हणून कसं आपल्या नातेवाईकाला सांगायचं की बाबा चांगली मुलगी आम्हाला बघून द्या. तर मग त्या माणसाला नाही सांगितलं होतं, पण त्याला म्हणले तुम्ही मुलगी बघू नका. आमच्या पाहुण्यांना सांगितले आम्ही मुलगी बघायला, आमचे पाहुणे मुलगी बघायला लागले, तर तुम्ही नका बघू. बरं म्हणला, मला मग काय 10-5 रुपये द्या. बरं म्हणले देते की. मग 500 रुपये त्याला दिले. मग झालं नाही का, 1-2 टाईम बघितली होती त्यांनी मुलगी, त्याचा हक्क कशाला ठेवणार ही. तर मग पाहुण्यांना सांगितलं. तर मग पाहुणे म्हणायले हाय ह्या जागेवर मुलगी, हाय त्या जागेवर मुलगी, हाय इकडं मुलगी, हाय तिकडं मुलगी सांगायला लागले. परी मेन आपल्याला जावं लागन, ओळख पाळख करावं लागन, कुठला धागा धोरा लागतंय का नाही. धागा धोरा लागला तर थोडं करायचं, नाही करायचं बाबा, नाही करायचं. कसं धागा धोरा लागायला पाहिजे कुठून ना कुठून. कसं मग ते कसं
आपल्या ओळखीचं निघते. ओळखीचं निघलं ना ते आपल्या म्हणजे कसं आपल्याला माहिती असते, हा बाबा या फलाण्या जागेवर आहेत पाहुणे, ते पाहुणे संस्कारी येतं, चांगले येतं. आपल्याला पण आदर आपल्या मनाला वाटते. मग इथं जा, तिथं जा, इकडं जा, तिकडं जा, कुठंच काहींना पटाना मुलगी. ते सगळे हंकारी लोक दिसायला लागले. आता हे कसे साधे बोळे होते, ह्यांच्याकडे बी शेतीवाडी भरपूर होतं, घरदार भरपूर होतं. पण हे कसं ह्यांना मुलगी दिसायला चांगली नाही पाहिजे, त्यांना घरात काम करणारी चांगली मुलगी पाहिजे. बाई त्या मुलीनं घरात आपलं कामधंदा करावं, सासू सासऱ्याची सेवा करावं, नवऱ्याची सेवा करावं, आले गेल्याची सेवा करावं, आले गेलेला विचारावं, आल्या गेल्याला तांबर पाणी द्यावा, असं खा प्या म्हणावा. एक एक मुली कसं पाहुणे आले की अंग काढून घेतात मुली, करत्यानं आपोआप असं होते. तशी मुलगी आपल्याला नाही पाहिजे. आणि मग एका गावामधलं तळ आलं त्या मुलाला की बाबा ह्या जागेवर मुलगी लय छान आहे, संस्कारी आहे, शिक्षण काय जास्त झालेलं नाही, काय नाही. बघा त्या मुलीला मागणी टाकायला गेले तर ते लोक म्हणले आमच्याकडे घ्यायला द्यायला काहीच नाही आहे, आमची ही मुलगी आहे बघा, पटते का तुम्हाला? बघा त्यांना काय करणी धरणी करायची होती, पण ह्यांचं मन बघितलं ह्यांचं की बघू हा म्हणतात का नाही म्हणतात. त्यांना तर द्यायचं होतं. आता मुलीला किती बी गरीब असलं तरी देतच राहतं, किंवा आपण थोडं नाही देत आहे का नाही, देतच राहतं ना मुलीला, का तर मुलीचा हक्कच असते तेवढा. म्हणून मुलीला कसं लग्न करून द्यावं लागते, काही थोडं सोनं नाणं द्यावं लागते, किंवा कपडा लत्ता द्यावा लागते. आणि लयच गरीब असली तर कुठून देते ना, त्यांची हैसियत नसते तर कुठून देते. पण ह्याने तर ठरवलं होतं की काय एखादं कानामधलं तरी काय घालायचं, नाही तर पायातल्या पाट्या तरी द्यायच्या, एखादी साडी तर द्यायची, 2 तर काय नाही देणार, पण 1 साडी तर द्यायची, असं ठरवलं होतं. आणि नवरदेवाला एकच पैसा, बाकीचं म्हणले तुमच्या तुम्ही बघा, आमची काय हैसियत नाही. म्हणजे त्याने अंगच काढून घेतलं. का ते ह्यांचं मन बघायचं होतं की करतात का नाही आपली मुलगी बिगर पैशाची. त्यांच्याकडे होते थोडेफार पैसे, तरी त्यांना मन बघायचं होतं ह्यांचं की माणसं कशी आहेत. बघा गोरगरीब आहे, आलं गेलं तर बघावंच लागते. आणि मग हे का नाही बघणार बरं, नवरीचे आई वडील आहेत, बघायलाच पाहिजे. आणि गावामधल्या लोकांनी पण सांगितलं, म्हणले त्यांच्या घरी चांगले आहे, पण तुम्ही फक्त असं बोला की आमच्याकडं काहीच नाही, आमच्याकडं मुलगी आहे, एकच मुलीला साडी भेटणार आणि एकच ड्रेस मुलाला भेटणार, आमच्याकडं काहीच नाही आहे, आणि दिल्या तर चांदीच्या पट्ट्या देऊ आम्ही बस. ते म्हणले हो आम्ही तयार आहेत म्हणले. हे तिघं माय लेकरं तयार आहेत म्हणले. म्हणजे तिघं माय कसं, चौघंजण मायबाप आणि हे दोघं भाऊ. मग गेले, मुलगी बघून आल्याच्या नंतर वापस नंतर गेले तर तिला एक डाग नेला त्या पोरीला, कानातले फुलं नेले, एक साडी नेली, नारळ नेलं, पेढे नेले तोंडगोड करायला शेजाऱ्या पाजाऱ्याचं. आणि बघा त्याने पण ह्यांचा पाहुणचार केला, पुरण घातलं, आंबे आणले, आमरस केला, पोळ्या केल्या, तूप पोळी भात आमटी भजी कुरवडी पापुडी व्यवस्थित केलं. मग ह्यांना पण वाटलं जाऊ द्या गरीब आहे तर सेवा तर केली आपली. तर मग ह्याने पण काय आणलं होतं त्या मुलीला दिलं, नारळ दिलं, साडी दिली, पेढे दिले तिच्या ओटीमध्ये. आणि मग ते पण खुश झाले, हे पण खुश झाले. येताना एवढे मोठे आंबे दिले त्यांना. तर मग त्यांना वाटलं हा बाबा संस्कारी येतं, मुलगी पण संस्कारी आहे, चांगली येतं, म्हणून त्याने आपलं हा म्हणले. म्हणजे ते रिश्ता पक्का झाला त्यांचा. रिश्ता पक्का झाल्यावर म्हणले आता लग्न कधी करायचं, तर म्हणले आता लग्न तर दिवाळीच्या नंतर. आत्ता तर बघा मे महिना आहे, आता मे महिन्यामध्ये तर नको, आपली काहीच तयारी नाही, 2 वर्ष लग्न नाही करायचं होतं पोराचं, पोरीचं बी आमच्या करायचं नव्हतं ना, आम्हाला बी 2 महिने नव्हतं करायचं, म्हणजे 2 वर्ष नव्हतं करायचं. तरी पण आम्हाला मुलगी चांगली भेटली म्हणून आम्ही पण करायलो, तुम्हाला पण मुलगा आवडला म्हणून तुम्ही पण हा म्हणले. परी म्हणले
आता ह्या महिन्यात तर काय नाही होणार, परी दिवाळीच्या महिन्यात नक्कीच होईल. मग दिवाळीच्या महिन्यामध्ये नंतर तारीख आली जवळ, तारीख काढली, लग्न झालं, सगळं झालं, रीतरिवाज सगळं झालं, पाहुणे रावणे एक दुसऱ्याला भेटले, आले गेले, सगळं चांगलं झालं. चांगलं झाल्याच्या नंतर पोरीला भाऊ न्यायला आला तर त्या भावाला कपडा लता केला, खायला प्यायला केला. काय ह्यांच्या घरामध्ये होतं बांधून दिलं, जाबाई तुझ्या आईला दे किंवा तुझ्या मावशांना दे, काक्यांना दे, सगळ्यांना वानवळा शेतामधला ह्याने यांना दिला. त्यांना पण वाटलं की बघा किती संस्कारी लोक आहेत. मुलाकडले लोक असून आपल्याला एवढं रीतिरिवाज केला. लोक असून मुलाकडल्या लोकांना कोण एवढं हे करत आहे, म्हणजे मुलीसाठी कोणी नाही करत. पण त्याने दिलं बघा. ते दिल्याच्या नंतर मग त्यांना पण वाटलं किती लोक चांगले येतं. मग असं बघा एक एक घर एवढं देवाच्या दयाने चांगलं भेटते मुलींना. आणि किती पण पैसा लावून त्यांना मुलं चांगले भेटत नाहीत ना, घरं चांगले भेटत नाहीत ना, सासू सासरे चांगले भेटत नाहीत, नंदाबाळा चांगले भेटत नाहीत. घरचे लोक असं तसं भेटतात, पुरीवर जुलम करणारे. तसंही तर काहीच घडलं नाही. ते लोक चांगले, हे लोक चांगले, म्हणून ह्यांचा सुखी संसार खूप चांगला चालायला लागला. तर मग दुसरी झालं, वर्ष झालं, 2 वर्ष झालं, मग ह्यांचं चांगलं चालायला तर मग 3रं वर्ष लागलं. 3रं वर्ष झालं, ह्यांना झाला मुलगा. मुलगा झाल्याच्या नंतर मग ते पोरगं झालं, चालतं बोलतं झालं पोरगं. म्हणजे पोरगं झालं बघा, 1.5 वर्षाचं झालं. बोलायला लागलं. मग शेजारच्या ताईला म्हणतो काकी काकी काकी. तर मग त्याला वाटायला लागलं, मग काकी म्हणजे माझी काकी आहे असं वाटायला त्याला. तर मग ह्यांच्या घरामध्ये वाटलं की आपण आता ह्याचं बारक्याचं लग्न करू, झाली याची 10वी झाली आहे, आता 2 वर्ष झाले घरीच ह्या, आता शेतातलं काम करायला लागला. ते झाला 20 वर्षाचा झाला. ते 20 वर्षाच्या झाल्याच्या नंतर मग त्याला तळ बागायला चालू करायला लागली. तर मग म्हणले बघा ही आमची मुलगी अशी आहे, देवासारखी आम्हाला लक्ष्मीसारखी मुलगी भेटली, अशीच मुलगी आम्हाला दुसरी भेटायला पाहिजे. बघा आता ही भेटली लक्ष्मीसारखी, म्हणून काय दुसरी भेटणार का लक्ष्मीसारखी? बघा ना कसं असते. तर मग दुसरी मुलगी बघायले वर्ष गेलं तरी पण ह्या मुलीसारखी मुली भेटाना, आणि ह्या मुलीच्या मायबापासारखे मायबाप भेटाना कुठं. सगळे हंकारी, सगळे असे हंकारी, म्हणजे त्यांच्या मनात नुसता क्रोध, हे ते वाकडं बोलणं, तिकडं बोलणं. आणि गेलेलं मुलगी बघायला तर बोलणं काय, स्वतःचाच रुबाब सांगायचा, स्वतःचीच जहागिरी सांगायची. त्यामुळे ह्यांना कुठलाच रिश्ता पटाना. मग बघा एक रिश्ता आला कसा तरी. शिकलेली होती परी. तिथं गेल्याच्या नंतर पाहुणचार हे ते चांगला झाला, म्हणून त्या पोरीला हा म्हणले. परी आता इस्टेटला त्याने गुण दाखवले चांगलं. ह्या पोरीचं कसं गुण होतं तसंच त्याने गुण दाखवले मायबापाने. आणि पोटामध्ये आलकच होतं त्यांच्या, म्हणजे काळं पांढरं पोटामध्ये होतं. तर मग लग्न म्हणले आता हे बी लग्न उन्हाळ्यात करायचं. सगळं जमलं. ह्याने सगळं पाहुणचार केला, आले गेले. त्यांनी त्यांच्या घरी बोलवलं, ह्याने ह्यांच्या घरी बोलवलं. त्याने पूर्ण पोळी केलं, ह्याने पूर्ण पोळी केलं. सगळं चांगलं झालं. म्हणजे रिश्ता पक्का केला. काही मग रिश्ता पक्का झाल्यावर ही बी तिला सोनं नाणं घेऊन गेले, काय कपड्यालता घेऊन गेले. त्यांनी पण मुलाला केलं, ह्याने पण मुलीला केलं. सगळं चांगलं केलं. आणि मग म्हणले उन्हाळ्यामध्ये लग्न करायचं. मग उन्हाळा आला जवळ, तर मग तारीख बिरीख काढली. मग लग्न झालं. तर रीतरिवाज सगळी पूर्ण झाली. हे गाडी भरू सामान दिलं त्याने. आता ह्या पोरीला तर काय भेटलं नाही. परी ती श्रीमंताची पोरगी होती म्हणून गाडी भरू दिलं. तर मग आता ह्यांना वाटायला लागलं एवढं सामान असं कुठंच आपल्या गावामध्ये नाही आलं, एवढं सामान गाडी भरू आलं. बघा ती पण मुलगी आली. परी त्या मुलीला असं शिकवून पाठवलं, लेकरबाळा होऊ द्यायचं नाही, घरामध्ये चांगलं राहायचं नाही, सासू संग जोडायचं नाही, जावासंग जोडायचं नाही, सासूकडून काम करून घ्यायचं, जावाकडून काम करून घ्यायचं, तू काम करायचं नाही. त्या पोरीला भरून पाठवलं. मग ती पोरगी नवीन आल्यावर तशीच लागली करायला. जसं आईनं शिकवलं तसंच लागली घरामध्ये व्यवहार करायला. मग म्हणले ह्यांची एवढी धंदौलत आम्हाला काय करायची, आमची सुनबाई आमच्याबरोबरच चांगली नाही,
घरात कामधंदा करत नाही, काय नाही, नुसतं लोळती, नुसतं मोबाईल घेऊन बसती. मग अशी मुलगी आम्हाला नाही पाहिजे. मग तिकडं फोन फिरवला, म्हणले तुमची मुलगी अशी अशी करते या. तर मग आले ते म्हणले आत्ताच्या आता तुम्ही इथं या, तुमची मुलगी आम्हाला त्रास द्यायला लागली या, कामधंदा करत नाही, सारखं मोबाईल घेऊन हातामध्ये झोपून राहते, नुसतं टी व्ही बघत राहते, सारखं घरचं काम कर म्हणलं की म्हणते माझ्या मायबापांनी लय दिलंय, लय दिलंय, लय दिलंय. तुमचं काय ना सामान सगळं घेऊन जावा, सामान सगळं घेऊन जावा, परी आम्हाला असा त्रास नको. तुमच्या मुलीला सांगा घरात जसं ही मोठी सुनबाई राहते ना तसं राहा, नाही तर तुमची मुलगी तुमच्यापाशी, आमचा मुलगा आमच्यापाशी. बघा ह्याच्यातून काय करायचे काय नाही. मग आता त्यांना स्वभाव ह्यांचे पटलेले होते, ह्यांचे स्वभाव त्यांना पटलेले होते, म्हणून मुलीला सांगितलं आम्ही तुला उलटं पालटं सांगितले, आम्हाला माफ कर. तुझे सासू सासरे तुझे घरवाले खूप छान येतं, तू काय आता आम्ही सांगितलं तसं वागू नकोस, जसं तुझ्या घरचे सांगतील तशीच वाग. मग तिथून पुढं जसे घरचे राहत होते तसे हे बाका राहायला लागले घरचे, म्हणजे मुलगी तशी राहायला लागली. हे बाका असं असतंय, कोणत्या बी मुलीनं किती पण मायबापांनी सांगितलं तर तरी ऐकायचं नसते. आपण दिल्या घरी आलेलो असतो, दिल्या घरी येऊन मायबापाचं नाव करायला लागते, मायबापाचं नाव रोशन करावं लागते. असं उलटं पालटं कुणाच्याच मायबापांनी सांगायचं नाही आणि कोणत्याच मुलीनं ऐकायचं नाही. त्याच्यामध्ये हे बघा सगळ्यांची भलाई आहे, तेव्हा घरं आपले बचत येतं, तेव्हा आपला संसार उभा राहतो. हे बघा रामकृष्ण हरी. मुलींनो असं ऐकायचं नाही, असा व्यवहार सासरघरी करायचा नाही, जसे आपले घरचे सांगते तसं राहायचं. बघा कुठं कुठं तर किती जुलूम करतात तरी पण मुली राहतात, किती जुलूम असते, किती पण द्या त्यांना भरून भरून द्या, किती पण गाड्या भरू द्या, पण त्यांच्या मनाला कधीच समाधानी येत नाही. मुलांनो हे बघा जे भोळे साळे लोक असतात ते सगळं काही बी असू द्या आपल्या पोटामध्ये ठेवत असतात, पण त्रास कधी सुनांना देत नसतात. म्हणून हे बघा कधी असं मायबापाचं ऐकून किंवा कुणाचं बी ऐकून असं गलत राहायचं नाही. आपल्या घरामध्ये प्रेमाने बोलायचं, प्रेमाने राहायचं, आपले संसार वाचवायचे आणि मायबापाचं नाव रोशन करायचं. रामकृष्ण हरी. मुलींनो रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सदाई खुश राहा, मस्त राहा, आनंदी राहा. कोटी कोटी नमस्कार मुलांनो, कोटी कोटी नमस्कार. हाय सगळ्यांना, नमस्कार सगळ्यांना.